The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखं यावज्जराशीलं सुखासद्धापतेष्ठिता सुखोपन्याय पटिलाभो पापानं अकरणं सुखम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा विचारांना स्मरून आज या महान मंगलमय दिनी आपल्या या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मडेगाव या छोट्याशा गावामध्ये जाहीर धम्मदेसनेचे आयोजन आपणा सर्वांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, त्याचप्रमाणे ज्यांनी आताच आपणा सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, आणि ज्यांनी आम्हाला इथे अनेक दिवसांपासून वारंवार फोन करून संपर्क साधून निमंत्रित केले असे आयुष्मान श्रद्धावान धम्म उपासक प्रशांतजी हुमणे, त्यांचा संपूर्ण परिवार आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी, ज्या गावकऱ्यांनी भारतीय बौद्ध महासभा आणि सर्वच मंडळांच्या माध्यमातून सहकार्य केले गेले आहे, त्या सर्व श्रद्धावंतांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो। धम्मदेसना श्रवण करण्यासाठी गावावरून खेड्यावरून आलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता सांगतो आहे। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज पहिल्यांदाच या परिसरामध्ये आम्ही आलेलो आहोत। येताना आम्हाला पवनी गाव लागलं, रामटेकही एका पाटीवरती लिहिलेलं होतं। हा जो परिसर आहे हा ऐतिहासिक परिसर आहे असं म्हणतात। या परिसरामध्ये भगवान बुद्ध आले होते आणि त्यामुळे बौद्ध भिक्खूंचं ठिकाणा निवास या परिसरामध्ये होतं। त्यामुळे आम्हाला अतीव आनंद होतोय। जरी गाव छोटंसं असलं तरी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात
अत्यंत श्रद्धापूर्वक प्रसन्न चित्ताने इथे बसलेले आहात, तेव्हा सर्वप्रथम आयोजकांच्या प्रती, ज्या दानदात्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे यशस्वी होतो आहे, त्या सर्वांच्यासाठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण सर्वांचं स्वागत करावं. आम्ही जेव्हा आपल्या गावामध्ये प्रवेश केला तेव्हा लहान सहान थोरांना पाहून, वृद्ध माता भगिनींना पाहून एवढी मोठी गर्दी, अत्यंत सुंदर अशी धम्म रॅली आपण काढून भिक्खू संघाचा जो यथोचित सन्मान केला, तोही सन्मान पाहून आम्हाला अतिव आनंद झाला. गावखेड्यांमध्ये सुद्धा मोठं परिवर्तन आता होत आहे. लोकांमध्ये धम्माच्या बद्दल, धम्म श्रवण करण्याच्या बद्दल गोडवा निर्माण होत आहे आणि त्याचंच हे उदाहरण आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. बघा, भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले. भगवान बुद्ध म्हणाले, जगामध्ये 2 समस्या आहेत. किती समस्या आहेत तुम्हाला किती माहित आहेत? माहित प्रत्येकाला आहेत, पण त्याची जाणीव नाही आहे. कारण बुद्धाचा धम्म हा आपल्या जीवनातील जे काही आचरण आहे, जो मानवी स्वभाव आहे, त्याच्या संदर्भातीलच धम्म आहे. धम्म म्हणजे काही असं बाह्य कुठली तरी शक्ती वगैरेचा काही विषय नाही आहे. आपल्या देशामध्ये जसं लोक धर्माचा अर्थ काढतात की या जगात कुठली तरी अशी दैवी शक्ती आहे आणि तीच आपल्याला सुख देते, दुःख देते, तर भगवंताने मात्र ते नाकारलेलं आहे. भगवंताने तसं भाष्य केलेलं नाही आहे, कारण भगवान बुद्ध मार्गदाता आहेत. तर भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलं की जगासमोर, जगामध्ये सर्वत्र कोणत्या 2 समस्या आहेत, यावर बुद्ध म्हणतात बघा की जगात दुःख आहे, ही पहिली समस्या आहे. कोणती समस्या आहे? तुम्ही आहात की नाही दुःखी? होच म्हणू शकता, नाही काय म्हणा. नाही तर फक्त वरवर करणी कोणी भेटल्यावर कसं काय चाललंय तर बरं आहे ते म्हणण्यासाठी मी नेहमी सांगतो, जसं दळण दळायला घेतलं बारीक की मग लोक डबडबल्या डोळ्याने सांगत सुटतात की कोणकोणतं दुःख आहे, कशी कशी परेशानी आहे, कोणकोणतं गाठोडं डोक्यावर घेतो आम्ही, तर लोक सांगत राहतात नंतर. तर भगवंताने सांगितलं बघा की जगात दुःख आहे, ही जगासमोर असलेली पहिली समस्या आहे. सर्वत्र प्रत्येक जण जेव्हा आपल्याला भेटतो बघा, जेव्हा क्लोज रिलेशन होते, आपली चांगले संबंध येतात एक दुसऱ्याचे, तेव्हा त्या लोकांना मात्र लोक सांगतात की आपल्या वाट्याला, माझ्या जीवनामध्ये कोणकोणतं दुःख आहे. कुणाला कोणतं तर कुणाला कोणतं दुःख आहे. असं आहे का इथे की कोणी दुःखी नाही आहे? या जगात असं कोणी आहे का, व्यक्ती असेल का, तुम्हाला वाटते का की ज्यांच्या वाट्याला दुःखच नाही आहे? भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या बुद्धीचा जर आपण सारासार वापर करत असेल, आपल्याला दुनियादारी हकीकतमध्ये जर समजत असेल, या संसाराचे नियम तुम्हाला जर हकीकतमध्ये समजत असतील, तर प्रत्येकाच्या गोष्ट लक्षात येईल की धार्मिक असलेले, अधार्मिक असलेले, ईश्वरवादाला मानणारे, ईश्वरवादाला न मानणारे, खूप जास्त शिकलेले, कधीच शाळेत न गेलेले, खूप प्रॉपर्टी, धन दौलत संपत्ती शेतीबाडी असलेले आणि बिलकुल स्वतःच्या मालकी हक्काचं काहीच नसलेले, इवन धर्मगुरू देखील जे जे म्हणून या जगतामध्ये लोक आहेत, त्यापैकी सगळेच्या सगळे लोक जर अर्हत सोडले आणि बुद्ध सोडले तर सगळेच्या सगळे लोक दुःखी आहेत. बघा, फक्त कुणाचं दुःख कोणतं आणि कुणाचं दुःख कोणतं, एवढाच काय तो फरक आहे. दुःखाचं कारण आणि दुःखाचं प्रमाण फक्त कमी जास्त आहे, वेगवेगळं आहे, परंतु प्रत्येक जण इथे दुःखी आहे. कुणाचं गुडघा दुखतं ते म्हणते बापा सगळं काही दुखलं असतं तर बरं झालं असतं, गुडघे तेवढे नव्हते दुखायला पाहिजे होते. ज्यांचं डोकं दुखते ते म्हणते बाकी काही पण दुखलं असतं तर चाललं असतं, पण डोकं नसतं दुखायला पाहिजे होतं. ज्यांचं पोट दुखते त्यांना विचारल्यावर ते म्हणते ताप आला असता तर चाललं असतं, सगळं काही जरी दुखलं असतं तर चाललं असतं, पोट तेवढं नव्हतं दुखायला पाहिजे होतं म्हणते का नाही. ज्यांना लेकरू बाळ नाही ते म्हणते लेकरू असतं तर लय बरं झालं असतं, म्हणते खूप आनंदी जीवन जगलो असतो, ते तसं म्हणते म्हणून मी खूप दुःखी आहे लेकरू बाळ नाही म्हणून. आणि ज्यांना लेकरं झालेत
आणि ते त्यांना त्रास देतात, रडवतात, फसवतात, ठकवतात, घराच्या बाहेर हकलतात, मारतात. ते काय म्हणतात, नसलं तर बरं झालं असतं म्हणते मनातल्या मनात. कोणाला काही सांगू शकत नाही, म्हणतात का नाही. तुम्ही नसताल म्हणत बापा, पण असे लोक आहेत. कुणाचा पोरगा त्रास देते, कुणाची सून त्रास देते, ते कुणाची सासू सासरा त्रास देते, आजारपण त्रास देते, गरिबी त्रास देते, नोकरी त्रास देते ना, कोण कोण त्रास देते कोणाला. इतर तर त्रास देतात, परंतु आपलं शरीर आपल्याला त्रास देते, आपलं मन आपल्याला त्रास देते, आपलं मन आपल्याला दुखवते, आपलं मनच आपल्याला सुखावते, आपलं मन आपल्याला परेशान करते. आपलं मन म्हणते कोणीकडे जायचं जा, कोणीकडे नाही जायचं तिकडे जाऊ नको. मनच बसवते, मनच उठवते, मनच हसवते, मनच रडवते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की इथे प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आचरणामुळे, स्वभावामुळेच दुःखी आहे. दुःखाचं कारण काही बाहेर नाही आहे. तिथं म्हणण्याची गोष्ट झाली की कोणाच्यामुळे दुःखी, कोणाच्यामुळे दुःखी. हकीकत मध्ये जर पाहिलं तर भगवान बुद्ध म्हणाले, आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर आपण आपल्यामुळेच दुःखी असतो. पण याचा अर्थ असा नाही आहे. व्यवहारिक दृष्ट्या पाहिलं तर इतर लोकही दुःख देत नाहीत का. इतर लोकांमुळे पण आपण दुःखी होतो. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपल्याच मळालेल्या मनामुळे, आपल्याच वाम मार्गाला लागलेल्या मनामुळे, आपल्याच असंयमी मनामुळे आपण दुःखी असतो, परेशान असतो. म्हणून भगवंताने सांगितलं की जगातली पहिली समस्या आहे की जगात सर्वत्र दुःख आहे. मग जे कोणी हे मान्य करेल की दुःख आहे, समजा आता मी दुःखी आहे, तुम्ही दुःखी आहात, जे कोणी दुःखी आहेत त्यांनी जर मान्य केलं, कबूल केलं की जगात दुःख आहे, मी पण दुःखी आहे, तर भगवान म्हणाले दुसरा प्रश्न असा आहे, दुसरी समस्या अशी आहे की हे दुःख नाहीस कसं करावं. बरोबर की नाही. काय करावं, हे दुःख नाहीस कसं करावं. दुःख मुक्त व्हायचं आहे ना प्रत्येकाला. माझ्या वाट्याला दुःख नाही पाहिजे भगवंत म्हणाले. लोक म्हणतात की आपल्या वाट्याला दुःख नाही पाहिजे, तर मग आपल्या वाट्याला दुःख नाही पाहिजे तर ते दुःख नाहीसे करण्याचे मार्ग सांगितले भगवान बुद्धाने. तर या दोन्ही समस्यांवरचा जो उपाय आहे किंवा या दोन्ही प्रश्नांचं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजेच भगवान बुद्धांनी सांगितलेला, शिकविलेला मध्यम मार्ग. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कशामध्ये आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गामध्ये, म्हणजे भगवंताने केलेल्या उपदेशामध्ये. तर बघा, दुःख कसे नाहीसे करावे ही पण समस्या आहे की नाही. आता जग बघा किंवा आपल्या देशाचा जरी विचार केला तर या समस्येवर लोक भरकटलेले आहेत. कोणत्या समस्येवर, की दुःख आपल्या जीवनातील नाहीसे कसे करावे. आता बघा, तुम्हाला मी सांगेल, जेव्हा आपण आजारी पडतो तर काही आता डॉक्टर्स असतात बघा, स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, काही सर्जन असतात. मग कानाचा डॉक्टर वेगळा असते, डोळ्याचा डॉक्टर वेगळा असते, दाताचा डॉक्टर वेगळा असते, घशाचा डॉक्टर वेगळा असते, पोटाचा डॉक्टर वेगळा आहे, जनरल सर्जन वेगळे आहेत. तुम्ही पाट्या पाहता की नाही डॉक्टरांच्या कधी, त्याच्यावर लिहिले असते बघा कधी कधी कशा कशाचे, दाताचे, नाकाचे, कानाचे, केसांचे, अजून कशा कशाचे डॉक्टर असतात त्याच्या समोर लिहिलेलं असते. या समस्येवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा किंवा भेट द्यावी. आता मला सांगा, कोणाला दाताचा प्रॉब्लेम झाला समजा, आता हे दात पडतात, दात दुखतात, अक्कल दाढ येते, कोणाला उशिरा येते अक्कल दाढ, ते कधी येऊ शकते. तर मला सांगा, दाताचा प्रॉब्लेम असेल, दाताचा आजार झाला आपल्याला, तर पोटाच्या डॉक्टरकडे जर गेल्यावर जमेल का. प्रॉब्लेम जर दाताचा आहे, दात दुखतायत कुणाचे तरी, दाताचा आजार झाला आणि पोटाच्या डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला फायदा होईल काय. पोटाचा त्रास सुरू आहे आणि डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो तर फायदा होईल का, होईल का. झोपले का, भूक लागली का, ताजेतवाने राहा, फ्रेश बसा, प्रसन्न चित्ताने भगवंताची वाणी ऐकत आहात. आणि नेमकं मी तुमच्या पॉइंटवरच बोलत आहे. जर आपल्याला जे दुखणं आलंय, जो आजार झालाय, त्याच डॉक्टरांकडे गेल्यावर फरक पडेल की भलत्याच डॉक्टरांकडे गेल्यावर फरक पडेल. बरं, याच्याही पुढे माणूस आजारी पडला आणि जनावराच्या डॉक्टरकडे गेला, जमेल का कार्यक्रम, जमेल का. जनावर आजारी पडलाय
आणि शहरात लय मोठा प्रसिद्ध एखादा डॉक्टर आहे, लय मोठं त्यांचं हॉस्पिटल आहे, समजा त्याच्या हॉस्पिटलच्या गेटमधून दरवाजातून बैलही जाऊ शकतात समजा, हत्ती जाऊ शकते समजा, कुत्रेही जाऊ शकतात समजा, आणि अशा एखाद्या प्राण्यांना लय प्रसिद्ध असलेल्या शहरातल्या त्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं तर चालेल काय? चालेल? मग मनुष्याला जे कोणतं दुःख त्याच्या जीवनामध्ये आलाय त्याच्यावर प्रॉपरली औषध गोळ्या जर घेतल्या नाही, म्हणजे ज्या कोणत्या औषध गोळ्या घ्यायला पाहिजे त्या न घेता भलत्याच ठिकाणी जाऊन जर दाखवलं तर फायदा होईल का? होईल का? मग काहून जातात लोक इकडे तिकडे, कोणीकडे कोणीकडे? जगातले जातात की नाही? बुद्धिमान प्राणी कोणता आहे जगातला? माणूस आहे का नाही? आणि आपण पाहतो आपल्या देशामध्ये कोणावर टीका टिप्पणी करत नाही, हा उपदेश भगवंताचा सर्वांच्याच हाती आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले सर्वात बुद्धिमान प्राणी जर माणूस आहे, माणसाला आता मी जे तुम्हाला प्रश्न विचारले एवढं जर सहज कळू शकते, तर मग आपल्याला दुःख झाल्यावर नेमकं काय करावं हे कसंच कळत नसेल बरं? आणि काच कळत नसेल? म्हणजे याचा अर्थ भगवान म्हणाले या जगात प्रामुख्याने पाहिलं तर दोन प्रकारची माणसं आहेत. किती प्रकारचे? एक, काही लोक आहेत अज्ञानी. काही लोक कसे आहेत? अज्ञानी. आणि काहीच लोक फक्त ज्ञानी आहेत. जसं की ज्यांना कळते की आपण आजारी पडल्यावर माणसांच्या दवाखान्यात जावं का जनावरांच्या दवाखान्यात जावं, किंवा दात दुखू लागल्यावर दाताच्या दवाखान्यात जावं का पोटाच्या दवाखान्यात जावं, हे ज्यांना कळते, हे वरवरकरणी सांगतोय मी, नाही तर ज्ञानी अज्ञानीचं लय गंभीर आहे विषय, पण वरवरकरणी सांगतो की ज्यांना हे कळते की बा आपलं पोट दुखते ते पोटाच्या डॉक्टरकडे जावं, कान दुखते ते कान नाक घशाच्या डॉक्टरांकडे जावं, हे ज्यांना कळते ते थोडेफार ज्ञानी आहेत, सुज्ञ आहेत. आणि बिलकुल हे ज्यांना कळत नाही ते त्यांच्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे. तर बघा मी याच्यावरती तुम्हाला बोलेल की भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये श्रद्धा तर आहेच, श्रद्धा तर शिकवली भगवान बुद्धांनी. श्रद्धेशिवाय कुणालाही श्रोतापन्न होता येत नाही, श्रद्धेशिवाय कोणी पंचशील पालन करू शकत नाही, श्रद्धेशिवाय कोणी उपोषित पालन करू शकत नाही, श्रद्धेशिवाय कोणी दान देऊ शकत नाही, श्रद्धेशिवाय कोणी शील पालन करू शकत नाही, श्रद्धेशिवाय कोणी ध्यान करू शकत नाही, आणि श्रद्धेशिवाय कोणी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत होऊ शकत नाही. श्रद्धेशिवाय कोणीही सिलवान गुणवान बनू शकत नाही, श्रद्धेशिवाय कोणीही इथे सज्जन बनू शकत नाही. पण भगवान बुद्ध म्हणाले श्रद्धेचाही दुसरा भाग इथे आपण पाहतोय. जनमानसांमध्ये काही लोक श्रद्धाळू आहेत तर काही लोक अंधश्रद्धाळू आहेत. तुम्ही कसे आहात? हो, काही मुख्यत बसले, श्रद्धा माहीत नाही ना अंधश्रद्धा माहीत नाही, सांगाव कसं सांगाव? तर विचारलं उठून उभं राहा श्रद्धा कशाला म्हणतात, तर मग काय सांगाव म्हणून मुकत बसतात. काही काही लोक असतात श्रद्धाळू, पण त्यांना वाटते बापा आता सांगाव तर मग कसं सांगाव आपण? तर आम्ही सांगतो ना तुम्हाला बघ की दोन प्रकारच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत. काही काही लोक श्रद्धेला अंधश्रद्धा, श्रद्धेलाच अंधश्रद्धा सुद्धा म्हणतात. बघा आता आम्ही जसं काम करतो तर पाहतो काही काही लोक भाषण करणारे पण असतात, तर ते बोलण्याच्या ओघात म्हणतात की श्रद्धा वगैरे काही नसते, सगळी अंधश्रद्धाच असते. विहारात जाणे अंधश्रद्धाच असते म्हणते कोणी कोणी, कधी कधी उपोषित पालन करणे अंधश्रद्धाच आहे म्हणते कोणी कोणी, भगवंताच्या मूर्तीसमोर मेणबत्ती लावणे अंधश्रद्धाच आहे म्हणते कोणी कोणी, फुलं ठेवणे अंधश्रद्धाच आहे म्हणते, भंतेजीचे पाय धुणे अंधश्रद्धाच आहे म्हणते, भंतेजीचं स्वागत करणे अंधश्रद्धाच आहे म्हणते, भोजनदान देणे अंधश्रद्धाच आहे म्हणते, आणि ध्यान करणे अंधश्रद्धाच आहे म्हणते. तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील असे सगळेच लोक, पण आमच्यापर्यंत लय पोहोचतात. म्हणून ते आम्ही सांगतो अर्थाचा अनर्थ करणारे लोक आहेत या जगामध्ये, अर्थाचा अनर्थ करणारे, अनर्थ शिकवणारे लोक आहे. भगवंताने मी कालच बोललो एका गाथेवर, साराला असार समजणारे आणि असाराला सार समजणारे सुद्धा लोक आहेत या जगात. आज मी इथे व्हिडिओ टाकला बघा, चांगल्याला वाईट समजणारे ही लोक आहेत आणि वाईटाला आहेत की नाही? तुम्ही नाही बाप्पा, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही चांगल्यांना चांगलं समजणारे आहात म्हणून तर येऊन बसलात इथे.
नाही तर तुम्ही पण ते नाक मुरडणाऱ्यांपैकी असता, कोल्यासारखं असे गुंथणाऱ्यापैकी असतात, तर तुम्ही इथे कशाला आला असतात. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल बघा, मी जी गाथा म्हणालो ना आता प्रारंभी, त्याच्यात भगवान बुद्ध म्हणाले म्हातारपण जोवर आले नाही, मनुष्याला म्हातारपण जोवर आले नाही तोवर केलेले शीलाचे पालन, लक्षपूर्वक ऐका, भगवंताची वाणी आहे, म्हातारपण जोवर आलेले नाही तोवर पालन केले शीलाचे पालन केलेले सुखकर होय. बघा, म्हातारपणाच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण वयात येतो, तारुण्यात येतो, तेव्हापासून किंबहुना त्याही पेक्षा अगोदर पासून म्हातारा होईपर्यंत जर पुरुष स्त्री कोणी पण तरुण तरुणी शील पालन करतील, मग ते पंचशील असेल किंवा अष्टशील उपोषणशील असेल किंवा ध्यान करणे असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले म्हातारपण जोवर आले नाही तोवर केलेले शीलाचे पालन सुखकर आहे. लक्षात येते तुमच्या? कारण काय, तर म्हातारपणात बऱ्याच गोष्टी करता येत नाही. करता येतात. आता कलकत्त्याहून एक फोन आला होता मला सकाळी, एका आपल्या उपासकांचा, श्रद्धावान उपासकांचा, तर ते नागपूरचेच आहे. त्यांची इच्छा आहे बुद्धगयेला आमच्या बरोबर येण्याची. आता 22 तारखेपासून बुद्धगयेला आहोत आम्ही, फेब्रुवारीच्या 22 ते 10 मार्चपर्यंत बुद्धगयेला टूर असते आपला. तर ते म्हणाले की भंतेजी मला यायचं आहे, आणि विशेष म्हणजे माझी फार इच्छा आहे तुमच्याबरोबर आईला घेऊन येण्याची. तर मग पण म्हणे प्रॉब्लेम असा आहे की आईचं वय 80 वर्षांचं आहे. आता आईला चालण्याचा, बसण्याचा, उठण्याचा त्रास होतो, तर मग कसं करता येईल. तर मी म्हटलं बाबा नका येऊ मग आमच्या बरोबर, आईला घेऊन जायचंय तर रेल्वेने तुम्ही जा घेऊन, बिलकुल तुमची इच्छा फार चांगली आहे, कारण तुम्ही आईचा वडिलांचा विचार करत असाल की त्यांनाही या म्हातारपणामध्ये बुद्धगयेचं दर्शन व्हावं. पैसा येतो जातो, नको नको तिथे आपण खर्च करतो, पण भगवंतानं सांगितलंय जीवनामध्ये एकदा तरी आपण 4 तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या पाहिजे, वंदन केलं पाहिजे, आणि ते म्हणजे लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ आणि कुशीनगर. मग त्यांना मी कशामुळे नाही म्हणालो, आईचे गुडघे वगैरे दुखत असतील, उठण्या बसण्याचा त्रास होत असेल तर मग ते त्रास होईल ना त्यांना, तर तुम्ही रेल्वेने जा म्हणालो. ते म्हणे ठीक आहे. तर मी हे सांगतोय यासाठी की भगवान म्हणाले म्हातारे एकदा झाले लोक की बसण्याचा, उठण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा, विचार करण्याचा, लक्षात ठेवण्याचा होतो की नाही त्रास, होतो की नाही. बघा तुम्ही म्हातारपणामध्ये एक धड मांडी घालून बसू शकत नाही, आणि गुडघ्यावर बसण्याचा तर विषयच नाही. फार कमी असे लोक असतील की म्हातारपणामध्ये सुद्धा गुडघ्यावरती बसू शकतात, पण बहुसंख्य लोक बसू शकतात का. आता तिकडे जाऊन समजा खुर्चीवर बसलेले जेवढे आहेत, तर आपण ग्राह्य धरू शकतो की त्यांचे गुडघे कामातून गेले. पण ग्राह्य धरणं म्हणजे खरंच आहे ना, खुर्च्या कशासाठी असतात, तर ज्यांची कंबर दुखते, गुडघे दुखतात, त्यांच्यासाठी खुर्च्या. आता खुर्चीवर बसणं वाईट नाही, परंतु प्रॉब्लेम असेल गुडघ्याचा तर करतील काय बिचारे, बरोबर की नाही. तर म्हणून भगवंत काय म्हणाले की म्हातारपणामध्ये बघा धम्म ऐकू शकत नाही. आता तुमच्यातच कोणी बसलेले असतील किंवा गावात कोणी असतील ज्यांचे कान बहिरे झालेले आहे, तर त्यांना बिचाऱ्यांना ऐकायला येत नाही. ते काही लोक म्हणतात की भंतेजी ऐकायलाच येत नाही आम्हाला, काय करावं. हा प्रॉब्लेम आहे का नाही. म्हणून धम्म श्रवण केला पाहिजे होता जीवनभर, फायदा झाला असता का नाही. पण आता म्हातारा होईपर्यंत पैशाच्याच मागे धाऊ धाऊ, पैशाच्याच मागे धाऊ धाऊ, माडीवर माडी, गाडीवर गाडी, याचं लग्न करून दे, त्याचं लग्न लावून दे, आपल्या धुंदरा दारू पीत बसतात, गुडके खात बसतात, स्वतःला त्रास देतात, घरच्यांना त्रास देतात, शेजाऱ्यांना त्रास, समाजातल्यांना त्रास, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, आणि नंतर ऐकायला येत नाही, नंतर चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, स्मरणशक्ती काम करत नाही, आणि तेव्हा मग मुकत बसावं लागते. मग गोष्ट निघाली की रडत राहतात काही लोक, बघा नाही का. सगळ्यांच्याच वाट्याला असं येत नाही, पण येते. तर म्हणून भगवान बुद्धाचं वचन आहे की म्हातारं होण्याच्या अगोदर शील पालन करणं मोठं सुखदायक आहे म्हणाले भगवान बुद्ध. कारण तरुणपणामध्ये कान नाक डोळे हात पाय व्यवस्थित असतील तेव्हा शील पालन करू शकतो, उपोषण पालन करू शकतो, दान पुण्य करू शकतो, इकडे तिकडे चालू फिरू शकतो, विहारात जाऊ शकतो, ध्यानाला बसू शकतो. पण एकदा आपलं शरीर जर आपल्याला त्रास देते किंवा सहन करत नाही आहे, तेव्हा आपण काही करू शकत नाही. भगवान बुद्ध म्हणाले सुप्रतिष्ठित श्रद्धा सुद्धा सुखकर आहे. सुप्रतिष्ठित म्हणजे योग्य ठिकाणी असलेली श्रद्धा. बघा तुम्ही लक्षपूर्वक काय म्हणतात भगवान
योग्य ठिकाणी असलेली श्रद्धा सुखकर आहे. तर मला सांगा तुम्ही, आपण टीका टिप्पणी नाही करत कोणावर, सगळ्याच लोकांची योग्य ठिकाणी श्रद्धा असते काय? आता ती आई म्हणे बसल्या बसल्या आपला काही ओळख पाळख नाही, फक्त प्रशांत हुमण्याची तेवढी ओळख आहे, ते पण फोनवरच ओळख आहे. ते आल्यावर सांगितलं त्याने मी प्रशांत हुमणे आहे, तर मला लक्षात आलं आता हे आहेत. तर गावात तुमच्या जिल्ह्यातही कोणी ओळखीचं नाही असं क्लोजली, म्हणून तो काही विषय नाही पर्सनली घेण्याचा. तर ते आई म्हणे की मी जाऊन आलो म्हणे टाकळ घाटला. बापा हसू लागले, तुम्ही टाकळ घाट म्हटल्यावर. टीका करत नाही, आपण तुम्हाला पण सांगतो की भगवान का म्हणाले की योग्य ठिकाणी श्रद्धा असावी. तर योग्य ठिकाण कोणतं हे पण मी तुम्हाला सांगेल. तर भगवान म्हणाले योग्य ठिकाणी श्रद्धा असावी. तर ती आई म्हणे बापा भंतेजी तिकडे गेलो म्हणे, तर अगोदर बुद्ध आहेत म्हणे, बाबासाहेब आहेत म्हणे, नंतर मग ते आहे म्हणे. मग तिथं ते असले तर काय फरक पडते असं काहीतरी म्हणे. मलाही समजलं नाही पूर्ण त्यांना काय म्हणायचं होतं. ते आई आपल्यात बसलेल्या, म्हणजे त्यांना दोष देत नाही आम्ही, पण जे सांगतोय की ते म्हणे बा मग अगोदर बुद्ध लागतात भेटतात, नंतर बाबासाहेब पण भेटतात तिथं, आणि नंतर ते आहे म्हणे टाकळ घाटला. तर मी म्हटलं बाबा, त्यांना उदाहरण दिलं, आता माईकवरून डायरेक्ट सांगत नाही मी. म्हटलं बाबासाहेब आपल्या पुतळ्या बाबासाहेबांचा आहे का नाही, किंवा भगवंताची मूर्ती आहे की नाही विहारात, त्या भगवंताच्या मूर्तीच्या बाजूला बाबासाहेबांना जे जे नाकारायला सांगितलंय तशी एखादी मूर्ती आणून ठेवली तर चालेल काय? ज्या लोकांना जे भीमके लखते जिगर अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर आहेत, मग त्यांना सांगतोय स्पेशली मी, बाबासाहेबांच्या बाजूला भलतंच काहीतरी ठेवलं तर चालेल काय? मग चालेल. ज्याप्रमाणे भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या धर्माच्या परंपरा त्यांच्या धर्म परंपरा पाळतात, त्यांना कोणी रोखू नये असंही बाबासाहेबांनी लिहिलंय. कारण प्रत्येकाला श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कोणाची निंदा करत नाही, कोणी कुठे जावं कोणी कुठे जाऊ नये हेही आपण सांगत नाही आहे. मी आपल्या लोकांसाठी सांगतो आहे की ज्याप्रमाणे इतर लोक, मी तर एवढे सांगेल की इतर लोक जरी कुठे जाते असतील तर आपण बौद्ध आहोत, आणि भगवंताने सांगितलंय नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. असं म्हणत असता की नाही तुम्ही? म्हणत असता की नाही? हो. याचा काय अर्थ होते? नथी म्हणजे नाही, नथी मे शरणं अन्यं, अन्यं म्हणजे अन्य, अन्य म्हणजे दुसरे. नथी मे म्हणजे माझे नाही, शरणं म्हणजे शरणस्थान, अन्यं म्हणजे अन्य. काय म्हणता तुम्ही वंदनेमध्ये? नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं, बुद्धाशिवाय. बोलता काय म्हणता? माझे अन्य दुसरे कोणतेही शरणस्थान नाही शिवाय बुद्धाच्या, माझे अन्य दुसरे कोणतेही शरण नाही आहे शिवाय धम्माच्या, माझे अन्य दुसरे कोणतेही शरणस्थान नाही आहे शिवाय संघाच्या. येतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगलम. याचा काय अर्थ होते माहिती तुम्हाला? येतेन सच्च वज्जेन म्हणजे या सत्यवचनाने. कोणत्या सत्यवचनाने? की जर अगोदरचं आपण खरं बोलत असेल तर ते सच्च वचन आहे. वरची ट्यूब उघडून हे डाउनलोड करून घ्या मी काय म्हणतोय ते. आपल्या सगळ्याच लोकांना मी सांगतोय हे. भगवंताची वंदना करताना आपण म्हणत असतो की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझे दुसरे कोणतेही शरणस्थान नाही आहे, श्रद्धास्थान नाही आहे. या सत्यवचनानं माझं जय मंगल हो. जर खरंच आपलं बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय शरणस्थान नसेल, अर्थातच आपली बुद्धावर, धम्मावर, संघावरच श्रद्धा असेल तर ते सत्यवचन आहे. म्हणायला तर लाख वेळा म्हणत असेल नथी मे शरणं अन्यं, आणि तिकडे बी कायची ढेकळाची श्रद्धा आहे का? नाही आहे ना. सत्यवचन होऊ शकत नाही ना. पाली भाषेत तुम्ही म्हणता येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम. आपलं जय मंगल तेव्हा होईल, आपलं भलं मंगल तेव्हा होईल व्यक्तीचं जेव्हा खरोखरच जे बोलत आहे ते वचन खरं असेल तर.
पण बोलण्यात एक, कथनीत एक आणि करणीत भलतच काहीतरी असेल तर दोन दगडावर पाय असलेले लोक सुव्यवस्थित उभे राहू शकतात काय? तुम्ही नदीतून कधी चाललात काय? तुमच्याकडे नाल्या नदी असतील ना, तर तुम्ही कधी ओलांडली का? छोटासा नाला, नदी जेव्हा पाणी फारच कमी आहे तेव्हा तर दगड ठेवल्या जातात बघा, दगड ठेवल्या जातात ना, तर एका एका दगडाचं अंतर असते असं. त्या दगडावर एका दगडावर एक पाय, दुसऱ्या दगडावर दुसरा पाय असते तर डग 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 असं करते, होते का नाही? आणि जमिनीवर फरशीवर जेव्हा असे आपण पाय ठेवले दोन्ही बी तर मग डगडग होते का? तर मग दोन दगडावर पाय ठेवल्यावर आपण सेफ असतो काय? आणि एकाच दगडावर किंवा एका ठिकाणी दोन्ही पाय असतील मजबूत तर सेफ असतो, सुखकर असतो. तर श्रद्धेचं पण तसंच आहे, शरणस्थानाचं पण तसंच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हे मी सांगितलं की श्रद्धा ही सुखकर आहे पण ती योग्य ठिकाणी असायला पाहिजे. आणि भगवान बुद्ध त्या पुढे म्हणाले पापांचे न करणे, पापांचे न करणे. तर पाप कर्म म्हणजे कोणकोणतं पाप करणं? पाप म्हणजे काय? तर भगवान बुद्धाने सांगितलंय जेवढं अपुण्य आहे ते पाप कर्म आहे. जसं जे अकुशल आहे ते पाप कर्म आहे. जसं की हिंसा करणे पुण्य आहे की पाप आहे? पाप आहे. चोरी करणे पुण्य आहे की पाप आहे? पाप आहे. व्यभिचार करणं, परस्त्री किंवा परपुरुष गमन करणं पाप आहे की पुण्य आहे? खोटं बोलणे पाप आहे की पुण्य आहे? निंदा किंवा चुगली करणं पाप आहे की पुण्य आहे? निरर्थक व्यर्थ बडबड करणं पाप आहे की पुण्य आहे? कठोर भाषा बोलणं, शिवीगाळीची भाषा बोलणं, रागारागाने द्वेषाद्वेषाने बोलणं, गाठ मारून बोलणं पाप आहे की पुण्य आहे? हा, पाप आहे ना. मग दारू पिणं, गांजा ओढणं, तंबाखू खाणं, मावा खाणं, गुटखा खाणं, बिड्या फुकणं पाप आहे की पुण्य आहे? हे कोण सांगितलं पाप आहे म्हणून? भगवान बुद्धाने सांगितलं ना. हो, पंचशील कोणी शिकवलं? हिंसा करू नका कोण म्हणालं? पानाती पाता कोणी शिकवलं? आदिन्ना दाना कोणी शिकवलं? ओ आई कोणी शिकवलं? म्हणत असाल ना बापा रोजच्या रोज. कोणी शिकवलं पानाती पाता? भगवान बुद्धाने. आपल्या आदिन्ना दाना भगवान बुद्धाने. कामे सुमिच्छाचारा भगवान बुद्धाने. मुसावादा भगवान बुद्धाने. सुरामेरय मज्जपमादठाना भगवान बुद्धाने. मग भगवान बुद्धाने जे जे शिकवलंय ह्याच्यापासून अलिप्त राहा, त्याच्यापासून अलिप्त राहा. तर त्या भगवंताच्या सांगितल्यानंतर सुद्धा आपण त्याचं उल्लंघन करत असेल तर ते पाप आहे की पुण्य आहे? मग पाप केल्यावर त्याचं सुखात फळ मिळेल की दुःखात? कशात सांगा? कोण फजिती करून घेते स्वतःची? कोण दगड पाडून घेते आपल्या पायावर? आणि दोष कोणाला देतात? दुःख आल्यावर इकडं पाया पड, तिकडं पाया पड, याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. काम कोण केलं? कर्तृत्व कोण केलं? आपण. आणि ते कर्तृत्व केल्यावर फळ भोगायला लागलं की तेव्हा काय करते? याला हात जोड, त्याला हात जोड, याला हात जोड, त्याला हात जोड करते लोक. टीकाटिप्पणी आपण करत नाही. पण भगवान बुद्ध म्हणाले श्रद्धा ही योग्य ठिकाणी असायला पाहिजे. अयोग्य ठिकाणी श्रद्धा जर असेल ना तर बघा खूप काय काय घडते. जसं की तुम्हाला उदाहरणाने मी सांगेल. समृद्धी हायवेवरती मागे ऍक्सिडेंट झाला होता. तुम्ही पेपर वाचत असाल, वर्तमानपत्र, टीव्हीवरती न्यूज पाहत असाल. तो पहिला ऍक्सिडेंट वेगळा, लक्झरी बस जळालेला ऍक्सिडेंट वेगळा. त्याच्यानंतर एका गाडीचा टेम्पो ट्रॅव्हलर बस ऍक्सिडेंट झाला. ट्रक उभा होता, ती टेम्पो ट्रॅव्हलर धडकली त्या ट्रकला आणि जाग्यावर 12 लोक मेले होते. बघा, वाचली का तुम्ही बातमी? नाही. मग याचा अर्थ बापा तुम्ही पेपर वाचत नाही, बातम्या वाचत नाही, तुम्ही टीव्हीच पाहता वाटते. भलत्यात मालिका, सिरियल आणि चित्रपट पाहता का? हसत आहे म्हणजे पाहता बापा. तुमचंच घर, तुमचा टीव्ही, भारीचा टीव्ही, रिमोट तुमचा. तुम्हाला कोण म्हणेल पाहू नको म्हणून? टीव्ही पाहू पाहू तर रात्र कळत नसेल, टीव्ही पाहू पाहू तर भूक लागत नसेल, टीव्ही पाहिल्याशिवाय लेकराला झोप येत नसेल. तुमच्या एवढे संस्कार भारी भारी टाकता तुम्ही लोक. मोबाईल दिला नाही की म्हणते भंतेजी मोबाईल दिल्याशिवाय शांतच बसत नाही. द्या आणि नंतर काय होते ते पहा. मग अंगलट येते तेव्हा. म्हणून
आपण काय करतोय काय नाही करतोय हे कळालं पाहिजे. त्या गाडीचं यासाठी सांगितलं, ती गाडी देवदर्शनासाठी गेली होती. बघा कुठे गेली होती. तर मला म्हणायचं आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना जर करता करविता सगळं काही तोच आहे, तर मला म्हणायचं एवढे लोक जे मरतात कुठे कुठे गेल्यावर, नाही का, श्रद्धास्थळावर गेल्यावर, धार्मिक स्थळाला दर्शन घ्यायला जाताना किंवा परत येताना त्या गाडीचा अपघात होत असेल आणि लोक मरत असतील, तर त्याचा तुम्ही अर्थ काय सांगता जगाला. लोक कुठे जात आहेत, कुठं चाललेत लोक, धार्मिक स्थळाला, बरोबर की नाही, पाया पडायला चाललेत ना, कोणी असो, समजा कोणावर व्यक्तिगत बोलत नाही आपण, पण जातात की नाही लोक. पण मला म्हणायचं किमान तिकडे पाया पडायला जाताना तरी किंवा येताना तरी अशी कोणती घटना घडू नये, म्हणजे योग्य ठिकाणी श्रद्धा आहे असं आपण समजू शकतो. पण तसं जर घडत असेल तर मग याच्यामध्ये काहीतरी आपलं गणित चुकत आहे, हे मनुष्याने मान्य केलं पाहिजे. पण अज्ञानपणामुळे माणसं मान्य करीत नाहीत आणि त्यामुळे खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं. म्हणून बुद्ध इथे जन्माला आले या देशामध्ये. 2600 वर्षांपूर्वी महामाया त्यांची आई होती, शुद्धोधन राजा त्यांचे वडील होते. 29 वर्षाच्या वयाच्या पर्यंत ते कपिलवस्तू नगरीमध्ये राहिले. त्यांचं लग्न वगैरे करून दिलं. राहुल नावाचा मुलगा झाला, पण त्यांनी गृहत्याग केल्यानंतर ध्यान केलं, चिंतन केलं, मनन केलं आणि त्यांना लक्षात आले हे दोन प्रश्न की सर्वत्र श्रीमंत लोक असो की गरीब लोक असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, खेड्यात राहणारे असो की शहरात राहणारे असो, प्रत्येक माणसाच्या सोबत दोन समस्या आहेत. एक म्हणजे की माणूस दुःखी आहे आणि दुसरी समस्या की त्या दुःखाला नाहीसं कसं करावे ही दुसरी समस्या आहे. आणि माणूस फसतो दुसऱ्या समस्येच्या वेळेला की दुःख नाहीसं कसं करायचं. मग इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, कंदोरी करू का, बोकड्या कापू का, बकरं कापू का, कोंबडं कापू का, लेकराचे बळी देऊ का. लेकराचेही बळी देतात लोक. बातम्या येतात पेपरांमध्ये, घरात म्हाताऱ्या आईला तूप खायला देणार नाहीत, म्हाताऱ्या माणसाला तूप खायला देणार नाहीत बापाला, गरीबाला खायला देणार नाहीत तेल. पण अज्ञानपणामुळे आपल्या देशातले लोक नको तिथे दूध, नको तिथे तूप आणि नको तिथे तेल आणि नको तिथे नैवेद्य अर्पण करतात. बघा, कुणावर आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही, पण मला म्हणायचंय डोक्याचा वापर तर करा. मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नेहमी म्हणत असतो की ज्यांना धन्यता याच्यात वाटते की आम्ही बुद्धगयेला जाऊन आलो, आमचं जीवन सफल झालं म्हणतात बौद्ध लोक. आपले हिंदू बांधव म्हणतात आम्ही 4 धाम करून आलो, आमचं जीवन सफल झालं. आपले मुस्लिम बांधव म्हणतात आम्ही हजला जाऊन आलो, आमचं जीवन सफल झालं. शीख बांधव म्हणतात आम्ही अमृतसरला गेलो, आमचं जीवन सफल झालं. अजून जे कोणते धर्माचे लोक आहेत ते म्हणतात आम्ही कुठेतरी जाऊन पाया पडून आलो आणि जीवन सफल झालं. मी म्हणतो बुद्धीचा जर तुम्ही वापर केला, तुम्हाला जर खरंच तुमच्या घरात सुख शांती नांदली पाहिजे असं वाटते, तर घरामध्ये जागरूक देवस्थान असलेले जे मायबाप आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही हास्य फुलवणाऱ्यांपैकी असाल, अर्थातच तुम्ही सुज्ञ, सोजवळ, निर्मळ मनाचे असाल, तर सगळे देव, सगळा धर्म घरातच आहे. कारण आईसारखा निर्मळ मनाने आशीर्वाद या जगात मी सांगतो दुसरं कोणीच देऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला हा प्रश्न करा की खरंच आईसारखा आशीर्वाद कोणी देते काय? देते? बापा कोणाला कोणाच्या आईमुळे त्रास होत असेल तर ते मुख्यच बसत असतील, कारण घर की कहाणी लई बेकार आहे. पण सरासरी पकडा तुम्ही, जसं तुम्ही लेकरांची काळजी घेता तर ते आईचं मन असते बघा, आईचा स्वभाव असते, आईच्या स्वभावासारखं कोणी नसते. म्हणून मी नेहमी लोकांना सांगत आहे की तुम्ही घरातल्या आई वडिलांना दुखवलं आणि भलतंच तुम्ही काय काय जरी केलं तर ते तुमचं शून्य आहे. मग कारण काय, तर घरातल्याशी नीट नाही आणि चालले दुसऱ्याला हात जोडायला आणि पाया पडायला. अहो घरातल्यांच्या कधी पाया पडा ना,
घरातल्याच्या पाया पडत नाही, घरातल्याला नीट बोलत नाही, घरातल्यांना दूध देत नाही, घरातल्यांची सेवा करत नाही, ज्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केले त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवत नाही, आणि नको त्या ठिकाणी झाडात पाहते, हवेत पाहते, अग्नीत पाहते, लाकडात पाहते, सिमेंटमध्ये पाहते, कॉन्क्रीटमध्ये पाहते, आणि तिथं हात जोडते आणि मला सुखी ठेव म्हणते. भगवान म्हणाले असं कोणी कोणाला सुखी ठेवणार असतं तर कशाला लागलं असतं, जमलं असतं का? तसं तर आपोआप लोक सुखी झाले असते. जे लोक प्लॅटफॉर्मवर राहतात, जे लोक पाल मांडून राहतात, ते पण तर हात जोडत असतील ना कोणाला. तुम्ही पाहिलं का पाल मांडून लोक राहतात, गरीब, अत्यंत गरीब लोक आहेत आपल्या देशामध्ये. मग जर लोक म्हणतात वर आहे वर आहे, कुठं कोण आहे, सूर्याशिवाय आभाळाशिवाय तर कोणीच दिसत नाही, पण लोक जे म्हणतात वरचं पाहून घेईल वरचं पाहून घेईल, तर मला म्हणायचं मग त्यांना गरिबी का दिसत नसेल? कोरोनाच्या दरम्यान कितीतरी लोक मेले, त्याला काहून दिसत नसेल? ते गेले की नाही? कुणाचा एकुलता एक मुलगा गेला, हो जवान मुलगा गेला. तुमच्याकडचे लोक गेले असतील बघा, काही काही. कुणाची आई गेली, कुणाचे वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, कुणाची बहीण गेली, कुणाची मुलगी गेली, कुणाची सून गेली. तर मला म्हणायचं ते जर कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, जर अदृश्य शक्ती आहे तर या वेळेला जाते कुठं? कितीतरी लेकरं वनवासी होतात, मायबाप जातात कधी कधी लेकरांचे. मग जर कोणती शक्ती आहे तर ती जाते कुठं? तर म्हणून भगवान बुद्धांनी द्वेषापायी नाही कोणाच्या, पण माणसाला सांगितलेलं आहे की या जगामध्ये अदृश्य शक्त्या, ज्याला लोक सर्वसामान्य मानतात, तसं काही भलतं सलतं नाही आहे. म्हणून भगवंताचा धम्म बघा कर्मवादी आहे. कर्म करायला सांगितले भगवंताने, शुद्ध कर्म करायला सांगितले. भगवंत एकदा बघा नालंदा येथे राहत होते. नालंदा माहिती आहे का तुम्हाला? बुद्ध गेला, कधी गेलात का तुम्ही? तिकडे नालंदा आहे बघा, जगातलं सर्वात प्राचीन तिथे बौद्ध विद्यापीठ होतं. ते जाळल्या गेलं बघा, तुम्हाला माहित असेल, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल तर. त्या नालंदाला भगवान बुद्ध राहत होते पावारिक नावाच्या आम्रवनामध्ये. आणि तिथे असिबंधक नावाचा एक प्रसिद्ध व्यक्ती होता, त्याचा एक मुलगा होता ग्रामणी, आणि तो भगवान बुद्धांकडे एकदा आला. या विषयाला धरून आहे म्हणून तुम्हाला सांगतोय बघा. तो भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान, मी पण प्रसिद्ध आहे, मी सर्वत्र फिरतो पूजा वगैरे करत. तो पुजारी होता, आताही लोक पुजारी असतात काही काही बघा. तर तो पुजारी होता, सर्वत्र फिरायचा पूजा वगैरे करत. तर तो म्हणे भगवान, जे लोक पूजा करतात, जे लोक कर्मकांड करतात, माळा घालतात, माळा जपतात, अग्निपूजा करतात, स्वर्गप्राप्तीसाठी पूजा करतात, अशा लोकांना स्वर्गप्राप्ती होते का? सुगती प्राप्त होते का? त्यांचं मरण चांगलं येते का त्यांना? तर भगवान बुद्धाची शिकवण्याची विशिष्ट शैली होती बघा. भगवान बुद्धाने त्याला प्रतिप्रश्न केला की मी तुला विचारू का प्रतिप्रश्न? तर तो म्हणाला विचारा भगवान. तर भगवान बुद्ध म्हणतात, एखादा व्यक्ती आहे जो हिंसा करतो जीवनभर, चोऱ्या करतो, व्याभिचार करतो, परस्त्री गमन करत राहतो, किंवा स्त्री असेल तर परपुरुष गमन करत राहते, खोटं बोलते, चुगल्या करते, निंदा करते, व्यर्थ बडबड करते, शिवीगाळ करते, दारू पिते, व्यसनाधीनच्या मागे लागते, अशा व्यक्तीला लोक म्हणतील का आमच्याकडे या, चहा पाणी घ्या, जरा बसा इथे, तुम्हाला आहेर करू का, तुम्हाला ओवाळू का? असे म्हणतील का लोक? म्हणतात का तुम्हाला कधी? घरी किंमत देत नसतील लोक दारू पिणाऱ्या माणसाला, तर मी तर सांगतो देत असतील का? दारू पिणाऱ्या माणसामध्ये आणि जे लोक दारू पिऊन लोळतात इकडं तिकडं, त्यांच्यात एखाद्या प्राण्यामध्ये काहीच फरक नाही बघा. तुम्हाला सांग, तोंडात माश्या पडतात त्या लोकांच्या, त्यांना कळत नाही. घरच्या लोकांची इज्जत जाते, त्यांना कळत नाही. दारूच्या आहारी गेलेले बरेच लोक असतात बघा, व्यसनेच्या अधीर गेलेले भरपूर लोक, अधीन गेलेले भरपूर लोक आहेत बघा या जगतामध्ये. तर भगवंताने त्याला प्रश्न केला की असे लोक सुखाने जगतील का, सुखाने मरतील का? तर तो म्हणाला भगवान नाही. कसे सुखाने जगतील आणि कसे सुखाने मरतील? कितीतरी आजार होतील तशा लोकांना, कितीतरी लोकांना ते लोक त्रास देतात. असे लोक कसे सुखाने जगू शकतील, कसे सुखाने मरू शकतील? भगवान बुद्धाने त्याला पुन्हा विचारलं की मग मला सांग, जर कोणी
हिंसा करत नसेल, चोरी करत नसेल, व्यभिचार करत नसेल, खोटं बोलत नसेल, चुगली करत नसेल, व्यर्थ बडबड करत नसेल किंवा दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करत नसेल, इतरांच्या बद्दल परोपकाराची भावना जोपासत असेल, एकदम सर्वांना सुखाने जगवत असेल, स्वतः सुखाने जगत असेल, तर लोक त्याची प्रशंसा करतील की नाही, का निंदा करतील? तुम्ही तुमचा पोरगा असेल एखादा एकदम निर्मळ मनाने वागत असेल, बोलत असेल, सज्जनपणाने राहत असेल, तुम्ही त्याचं कौतुक कराल की त्याची निंदा कराल? आणि तुमचा पोरगा एखादा बिघडलेला असेल त्याची प्रशंसा कराल का तुम्ही? सोयरिकीच्या वेळेला करता बापा तुम्ही, माया पोरासारखं कोणाचंच पोरग नाही म्हणते, म्हणजे जगातल्या लोकांचे पोर असेच. पोरीच्या बाबतीत लोक तसंच सांगतात, सोयरिकीच्या वेळेला माया पोरीसारखी कोणाची पोरगीच नाही म्हणते, म्हणजे दुसऱ्यांच्या आशाच, आपलीच चांगली आहे म्हणते. आणि कधी कधी कोणाच्या सोबत काय काय घडते मग तेव्हा कुठं जाते चांगुलपण? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रत्येकाचा स्वभाव जो आहे त्या स्वभावावरून ठरते सुगती की दुर्गती. म्हणून स्वभाव जर चांगला असेल, त्याला समजून सांगतात भगवान त्या ग्रामीणीला की स्वभाव जर चांगला असेल, मन निर्मळ असेल, शील सदाचाराचं पालन करत असतील, ते लोकच सुगतीला जाऊ शकतात. बाकी लोक माळा घालणारे असले काय, तुपाचा दिवा जाळणारे असले काय, अग्निपूजा करणारे असले काय, आणि अजून कुठं कुठं जाऊन हात जोडणारे असले काय, त्यांना ना सुख प्राप्त होऊ शकते ना सुगती प्राप्त होऊ शकते. वाटते का तुम्हाला होईल म्हणून सुगती प्राप्त अशा लोकांना? जर झाली असती तर मला तर वाटते आपल्या देशातले सर्वात जास्त लोक ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात. म्हणून होते का भलंच लोकांचं? होते का? असे लोक तर फार सुखी असायला पाहिजे होते. मग कोणाची तरी पूजा करणारे लोक. पण सगळ्यांच्याच घरात भांडण आहे का नाही? सगळ्यांच्याच घरात प्रॉब्लेम्स आहेत की नाही? सगळेच लोक टेन्शनमध्ये आहेत की नाही? बिलकुल आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुखाने जगायचं, सुखाने मरायचं आहे, तर अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडलो पाहिजे आणि बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा असली पाहिजे. आणि बुद्धावरच का श्रद्धा असली पाहिजे? तर भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाला प्राप्त केलेला आहे. आणि मानवी जीवनाचा हेतू असावा की जिवंतपणामध्ये आपल्याला निर्वाण पद प्राप्त करता आलं पाहिजे. निर्वाण पद प्राप्त करणे म्हणजे काय? तर मनाची न्यूट्रल अवस्था. मनाची कशी अवस्था? न्यूट्रल अवस्था मनाची पाहिजे. तर ती मनाची न्यूट्रल अवस्था तयार करावी लागेल. त्यासाठी दान पुण्य, शील पालन आणि ध्यान करावं लागते आपल्याला. जर दान पुण्य, शील पालन आणि ध्यान केलं नाही तर निर्वाण प्राप्त होत नाही. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे काय हे जर तुम्हाला विस्ताराने पाहायचं असेल तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती आहे, तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओज दिसतील. निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय, किंवा विविध विषय आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, मनाला निर्मळ ठेवता आलं पाहिजे. ज्यांचं मन निर्मळ आहे ते प्रसन्न असतात. प्रसन्न असणं म्हणजेच सुख आहे आपल्या सोबत. पण आहेत का प्रसन्न सगळे लोक? आहेत का? सुखाने मरतात का सगळे लोक? तुम्ही कधी पाहिलं का लोकांना मरताना? सुखानेच मरतात का? डोळे फाडून मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. डोळे फाडून मरणारे लोक खूप जास्त आहेत. त्यामुळे भगवान म्हणाले आपल्याला सम्यक दृष्टीवालं बनता आलं पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजेच काय? तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. जर श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक कळत नसेल तर लोक भटकतात, भरकटतात आणि नको नको तिथे पूजा व कर्मकांड करत राहतात आणि त्याच आशेवर राहतात. कर्म करतात आपण आणि सुख मागतात निर्जीव वस्तूला. कर्म कोण करते? आपण. आणि सुख कोणाला मागते? निर्जीव वस्तूला. आता मला म्हणायचं आहे की तुम्ही जर कोणाचे झाले तर तुमचं कोणीतरी होऊ शकते, बरोबर की नाही? म्हणजे माणसाला कळेल की बा समोरच्यानं आपल्यावर काही उपकार केले तर त्याला नमस्कार करावं, काही करावं. पण समोरच्याला ते गाडगे बाबा म्हणतात नैवेद्य खाता येत नसेल, ज्याला नैवेद्य ठेवतात लोक, त्याला नैवेद्य खाता येत नसेल तर तो सुख कसा देईल म्हणतात. खरंच नाही का हे? बुद्धीचा जर वापर केला तर बरोबर की नाही? जे अस्तित्वातच नाही अशावर श्रद्धा ठेवण्यात काय अर्थ आहे? जे अस्तित्वात आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवल्या गेली पाहिजे. जसे की भगवान आपले होऊन गेले, त्याला पुरावे आहेत. भगवंताचा धम्म आत्ता आपल्याला तुम्हाला जे सांगितल्या जाते तो भगवंताचा धम्म सुआख्यात आहे.
त्या धम्मावर आपली श्रद्धा असली पाहिजे. जो संघ आहे त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. जे नाही आहे त्याच्यावर श्रद्धा असणं त्याला अंधश्रद्धा म्हटलाय. श्रद्धा म्हणजे डोळस बुद्धीने, सदविवेक बुद्धीने आपला विश्वास ठेवणे, त्याला श्रद्धा म्हटलेला आहे. आणि बिलकुल बुद्धीचा वापर न करता कोणासमोरही हात जोडत राहणे त्याला अंधश्रद्धा म्हटलेला आहे. आपल्या देशामध्ये असे भरपूर लोक आहेत आणि आपल्या देशात अनेक लोकांना वाटते की मेल्यावर स्वर्ग मिळेल, मेल्यावर नरक मिळेल. भगवान बुद्ध म्हणाले भूतकाळाचाही जास्त विचार करू नये आणि भविष्याचाही जास्त विचार करण्यात अर्थ नसतो. जर आता सुखी बनायचं आहे, आता आनंदाने राहायचं आहे, तर तुम्हाला आता वर्तमान जीवनात स्वतःला चांगलं बनवावं लागेल, अन्यथा तुम्हाला सुख मिळणार नाही. एकदा बघा, असंच भगवंताकडे एक व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की भगवान, त्याला स्वतः सांगतात की भगवान म्हणतात की बघा, जर एखाद्या पाण्यामध्ये दगड टाकले, एखाद्या खोल पाण्यामध्ये दगड टाकले, तर कोणीतरी असं असेल काय की तिथे येऊन काहीतरी विशिष्ट प्रकारची पूजा करेल आणि असं म्हणेल की हे दगडांनो तुम्ही वर या, हे दगडांनो तुम्ही वर या, तुमच्यासाठी मी अग्निपूजा करतो, तुमच्यासाठी मी उपवास करतो, तुमच्यासाठी मी व्रत वैकल्य करतो, मीच टाकलेले तुम्ही दगड आहात, तुम्ही तेवढे वरती या, मी तुपाचा दिवा जाळतो. येतील का दगड वरती? आणि भगवान म्हणाले की जर कोणी एखाद्या पिप्यामध्ये, डब्यामध्ये, मटक्यामध्ये बांधून पॅक करून तेल किंवा तूप खोल पाण्यामध्ये सोडलं आणि एखाद्या लंब्या काठीने त्या डब्याला फोडलं, तर ते तूप आणि तेल, त्याला कोणीतरी असं म्हणू शकेल काय, हे तुपा, हे तेला, मी तुझ्यासाठी तुपाचा दिवा जाळतो, उपवास करतो, हात जोडतो, कांदुरी करतो, कोंबडा देतो, बकरा करतो, तू माझं ऐक आणि पूर्णच्या पूर्ण तू तळालास थांब. भगवान म्हणाले आहे का असं कोणी करून दाखवणार? तुमच्या गावात आहे का कोणी असं? तुमच्याकडे वैनगंगा नदी आहे ना? करू वैन की पैन? वैनच का? तर कोणी करू शकते का तिथे जाऊन? आहे का कोणी या जगतामध्ये? म्हणजे कोणाचा अपमान करायचा नाही आपल्याला, पण भगवंताने सांगितलं ही हकीकत की या जगतामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध काहीही घडत नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे, त्याला कोणती शक्ती बदलू शकत नाही. जर जगामध्ये दैवी शक्ती, चमत्कार जर असता तर शेतकरी जे आत्महत्या करताय, याला भाव नाही, त्याला भाव नाही, कापसाला भाव नाही वगैरे वगैरे म्हणू तर त्या तशा लोकांनी हात जोडू जोडू बेजार झाले असतील तसे लोक. जर कोणती शक्ती असती तर शेतकऱ्यांचा फायदा केला असता, कापसाला भाव दिला असता आणि गव्हाची ज्वारी केली असती, ज्वारीचा गहू केला असता. पण होते का निसर्गात असा बदल? चण्याच्या भाजीला मेथीची भाजी बनवेल का? आता तुम्ही, आम्ही पहिला शब्द ऐकला, भंतेजी म्हणे चण्याची भाजी आहे. मी म्हटलं चणे तर एक आहे, कुठं दिसना, चण्याची भाजी कुठं दिसते बापा यांना? ते म्हणे भंतेजी आपल्याकडे हरभऱ्याच्या भाजीला इकडं चण्याची भाजी म्हणतात. मी म्हटलं असं आहे का? तर शब्द बापा, जिल्हा बदलला की भाषा बदलते. तुमच्याकडची भाषा वेगळी आणि प्रत्येक ठिकाणचीच भाषा वेगळी आहे. तर त्याच्यामुळं जसं हरभऱ्याच्या भाजीला तिकडं हरभऱ्याचीच भाजी म्हणतात, पण त्याच भाजीला इकडं. मग मला सांगा, तुमच्या शेतात गावातल्या लोकांच्या, तुमच्या कोणत्याही जाती धर्माचे लोक असू दे, जर तुम्ही चण्याची भाजी का काय म्हणतात चण्याचं पीक लावलं आणि कोणी जर असा विचार केला की उगत चण्याची भाजी लावली, काय जे लावलं ते, याला जरा मेथीची भाजी लागू द्या, मी लय उपवास करत आलो, तर होईल का बदल? होईल? बिलकुल बदल होऊ शकत नाही. निसर्गाचा नियम आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले निरर्थक गोष्टीवर किंवा नको त्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणं त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. आपल्या कर्माचा हिशोब भगवान म्हणाले असाच असतो. जर तुम्ही सत्कर्म करत असाल, शील पालन करत असाल आणि सर्वांशी प्रेमाने वागत असाल, माणसाशी माणसाने माणुसकीने वागावे हे बुद्धाने शिकवलं. आणि जर आपल्या देशातले माणसं माणसाशी माणुसकीने वागत असतील
तरच सुखाने जीवन जगतील. अन्यथा आईला त्रास दे, तिच्या डोळ्यात अश्रू आण, वडिलांना त्रास दे, तिच्या डोळ्यात अश्रू आण. भावाचं पटत नाही, बहीण भावाचं पटत नाही, कोणाशीच पटत नाही. मी 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 करतात लोक. माझी शेती पहा, माझं घर पहा, माझा पोरगा पहा, माझं हे पहा ते पहा म्हणण्यातच जिंदग्या जातात. आणि बटन दब ते लोक म्हणतात वाकडेच होते आणि वाकडेच गेले म्हणतात. बरं झालं गेले म्हणतात. काही लोक गेल्या, तुम्ही गेल्यावर चांगले म्हणतील बापा, पण काही लोक गेल्यावर म्हणतात वाकडेच होते आणि वाकडेच गेले. सुंब जळालं म्हणतात, परंतु पीळ कायमच राहिला. म्हणजे काही लोकांमध्ये बदलच होत नाही स्वभावामध्ये. बघा, मीचाच असा त्यांचा हे असते, पाढा असते. माझ्यासारखं कोणी नाही, आम्हाला जे समजते ते कोणाला समजत नाही. असेच आपल्या देशातील कितीतरी लोक अज्ञानी आहेत. ते अंधश्रद्धेला श्रद्धा मानतात, पापाला पुण्य समजतात, पुण्याला पाप समजतात, चांगल्याला वाईट समजतात, वाईटाला चांगलं समजतात. तिथेच फसतात आणि म्हणून जीवनामध्ये सुखी बनत नाहीत. आणि भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं बघा, आपल्या जीवनातील दुःखाला दूर करण्यासाठी आपल्याला सत्कर्म करता आलं पाहिजे, प्रामाणिकपणे जीवन जगता आलं पाहिजे, सुखाने जीवन जगता आलं पाहिजे. त्यासाठी कर्म चांगले असावे. संतांची शिकवण सुद्धा कर्माला धरूनच आहे. पण आपल्या देशात परिस्थिती अशी झालेली आहे, सगळ्याच जाती धर्मामध्ये उदो करायची फार हौस आहे लोकांना. काय करायची? उदो समजतं का? अरे बापा, हाय शब्द भलतात आहे वाटतं तुमच्याकडे. जय जयकार करणं समजतं ना? जय जयकार करण्यात लय गुंतलेले लोक आपल्या देशातले. महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करू द्या म्हणते मला फक्त, बस. सारं गाव जागू द्या म्हणते, मोठा भोंगा लावू द्या म्हणते. रोजच्या रोज सकाळ कळेना, संध्याकाळ कळेना. पोरं परीक्षा देऊ लागले 12वीची, त्यांचा विचार नाही. कोणाच्या घरी दुःख झालंय, कोणी आजारी पडले ते कळेना. रोज सुरू ढण 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 ढण. कोणा एका धर्माला सांगत नाही मी, आपल्या देशाची गोष्ट करतो. एकूणच बिलकुल काही कळत नाही. त्यांना वाटते गाणे वाजवले म्हणजे किंवा अजून काय केलं म्हणजे, मोठमोठ्यानं ओरडलं म्हणजे आम्ही धार्मिकता पाळतो. भगवान म्हणाले, तुमची अशी कशी आंधळी धार्मिकता? तुमच्या धार्मिकतेमुळं, तुमच्या ओरडण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या सगळ्या गोष्टींमुळे इतरांना त्रास होत असेल तर कोणतं पुण्य कमावता तुम्ही? पुण्य कशाला म्हणतात? पुण्य त्याला म्हणतात की ज्यांच्या बरोबर आपण ते पुण्य करतोय तेही पुनीत झाले पाहिजे आणि आपले मन पुनीत झालं पाहिजे, त्याला पुण्य म्हणतात. पुनीत म्हणजे प्रसन्न. पुण्य कशाला म्हणतात? प्रसन्न भाव झाला पाहिजे ना. जसं की तुम्ही भोजन दान देताना बघा, प्रसन्न भाव, तर ते पुण्य आहे. माहिती आहे तुम्हाला? नाही तर कोणी आलं ताटावर जेवता काय? बरं ठीक नाही, हा ठीक आहे, काय हरकत नाही, बस. पहिल्या काळात जे म्हटल्या जात होतं की 2 घास खाना, चहा करतो बसाना, तर ते पुण्य होतं बघा. आता म्हणतात का लोक तसे? हे मोबाईल तर बापाला लबाड बोलायला लावते, घरीच असतात आणि सांगते बाहेर गेलेले आहे, सांग म्हणते दुसऱ्याकडे देऊ. असे करतात लोक, नाही का? आणि म्हणून पुनीत भाव असला पाहिजे. त्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या देशातल्या लोकांना मी सांगतोय की महापुरुषांचा, संतांचा, भगवान बुद्धांचा, भगवंताचा तुम्ही ज्यांना कुणाला मानता त्यांचं केवळ गुणगानच गात असाल तर कोणताही लाभ होत नाही, कोणताही फायदा होत नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या, स्वतःच्या वाणीवर, मनावर आणि शरीरावर संयम जर ठेवला, प्रेमाने जर वागलात, माणुसकीने जर वागलात, सज्जनपणाने जर वागलात, दुर्गुणांना काढून जर टाकलं, सद्गुणांची खान जर वाढवत राहिलात तर सुखाने राहाल. गुणगान करून कोणी सुखाने राहू शकत नाही. स्वतः भगवान बुद्धाचं सुद्धा जर कोणी गुणगानच गात असेल, आपले लोक केवळ बाबासाहेबांचं गुणगानच गात असतील तर होईल का प्रगती? होईल का फायदा? गुणगान गाऊन फायदा होत नाही. जसं मी नेहमी सांगतो, एखादा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांचं गुणगान जरी गायलं किंवा गोळ्या औषध लिहून आणल्या डॉक्टरांनी दिलेल्या, त्या औषधाकडे पाहून, गोळ्यांकडे पाहून, वा किती चांगल्या गोळ्या हो, किती चांगलं औषध हो, काय रंग हा, आणि काय डॉक्टरांचं अक्षर, आणि काय चिठ्ठी, आणि काय RX लिहिलंय त्याच्यावर, आणि काय रांग होती तिथं बाप्पा. लय लोक त्यांच्याकडेच येतात आणि आपण आजारी आहे, गोळ्या औषध आणल्यात आणि गुणगान गायलं डॉक्टरांचं दिवसभर रात्रभर. होईल का फायदा आपल्याला? काही केव्हा फायदा होईल? जर गोळ्या औषधी आपण
ग्रहण केलं, प्राशन केलं, तेही पथ्य अपथ्य पाळून तर फायदा होईल. नाही तर काय झालं, ते डॉक्टर खूप फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत, आणि सर्दी झाली, सर्दीवर गोळ्या दिल्या, मी फ्रीजमधलं दही खातो आणि फ्रीजमधलं पाणी पितो, आणि होईल का सर्दी कमी किती डॉक्टर चांगला असला तर? म्हणून बुद्ध किती चांगले असले, बाबासाहेब किती चांगले असले, कोणतेही संत महापुरुष कितीही चांगले असले, आणि जर त्यांचे अनुयायी उपासक केवळ गुणगानच गात असतील तर फायदा होईल का? म्हणून तुम्ही इकडे तिकडे गेलात, भलत सलत केला तर फायदा होईल का तुम्हाला? होणार नाही. म्हणून धम्माचं आचरण करावं लागेल, आणि त्यासाठी म्हणूनच आम्हाला इथे प्रशांत हुमणे आणि त्यांची संपूर्ण टीम, भारतीय बौद्ध महासभा आणि जे म्हणून कोणी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी झटले, एकदा आपल्या प्रशांत हुमणेसाठी टाळ्या वाजवा. आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तशा लोकांसाठी. नाही तर मग काय झालं, काय उपकार केले का म्हणते काही आम्ही पंत पैसे दिले म्हणते, आम्ही पंत वर्गणी दिली, पण त्यांनी संपर्क साधला आमच्याशी, वारंवार फोन केले, विचारपूस केली, मेहनत केली, आम्हाला बोलावलं. निश्चितच तुमचीही मेहनत आहे, तुमचीही वर्गणी, तुमचंही दान आहे, तुमचंही पुण्यच आहे, परंतु कृतज्ञता सुद्धा आपण बाळगली पाहिजे. काय करायचं, मग काय झालं असं म्हणणाऱ्यापैकी आपण नसलो पाहिजे. बाबासाहेबाला असंच म्हणणार का मग काय झालं केलं काम तर जमेल का? असं नाही. म्हणून बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती, आपल्या देशातल्या लोकांवरती. त्यामुळे आम्हाला इथे बोलावलं, आमचा यथोचित सन्मान केला. तुम्हाला भेटून आम्हाला अत्यंत आनंद झाला बघा. आणि त्यामुळे हे जरा श्रद्धा अंधश्रद्धेवर आम्ही बोललो. आपल्या देशातली परिस्थिती आजची आम्ही पाहतोय, आणि खरंच देशातले बहुसंख्य लोक भरकटलेले आहेत. तुम्हीही पाहत असाल, अनेक लोक भरकटलेले आहेत धर्माच्या नावावर. प्रत्येकाला वाटते आमचा धर्म श्रेष्ठ आहे, पण मी म्हणतो धर्माच्या नावावर तुम्ही लोकांना त्रास देत असाल तर तुमच्यामध्ये झिरो सुद्धा श्रद्धा नाही आहे धर्माच्या प्रती. धर्माच्या नावावर तुम्ही त्रास देत असाल लोकांना, धर्माच्या नावावर धमकवत असाल, धर्माच्या नावावर तुम्हाला लोकसंख्या वाढवायची असेल, कोणतेही लोक असो, तर तुम्ही बिलकुल धार्मिक नाही आहात, तुम्ही अधार्मिक आहात. परंतु तुमच्यामध्ये सोजळपणा असेल, प्रेम आपुलकी जिव्हाळा असेल, माणुसकी असेल, तरच तुम्ही धर्मवान आहात. आणि त्यामुळे इथे आम्हाला तुम्ही बोलावून ही छोटीशी धम्मदेसना तुमच्यासाठी आम्ही ठेवली आहे. वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या चॅनलवरती धम्मदेसना आहेत, त्या तुम्ही निश्चितच श्रवण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.